2005 नंतर व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आपण कोणाला नोकरीवर ठेवतच नाही. त्याच्यामुळे 2005 नंतरचा प्रश्न नाहीच आणि 95 पूर्वीचे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो 1995 ते 2005 या 10 वर्षात लागलेल्यांचा. यापैकी एकूण 6860 ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती पण जे एसटीच्या जागेवर लावले होते असे कर्मचारी होते. एक शासनाने त्यांच्या संदर्भात मानवतापूर्ण दृष्टिकोन घेतला. त्यांना त्या जागेवर तर ठेवता येत नाही म्हणून अधिसंख्य पद तयार केले आणि अधिसंख्य पदांवर या 6860 लोकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी संपेपर्यंत ते पद राहील. त्यानंतर ते पद व्यपगत होईल आणि जे एसटीचं पद आपण रिकामं केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही.